नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जी मुंबई म्हाडा मंडळाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य जे बुक माय होम त्यांची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती आपल्याला 5 तारखेला रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे आणि 12 फेब्रुवारीपासून आपण जे घर निवडायची आपल्याला तिथे संधी मिळणार आहे. या लॉटरीमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल, तर तुम्ही भाग घेऊ शकता. या लॉटरीमध्ये जे घरं सांगण्यात आलेले आहेत, जे कांदिवली, चारकोप सेक्टर, अँटॉप हिल वडाळा, तुंगा पवई, मानखुर्द, मालवणी माळा, गायकवाड नगर मालवणी मालाड, त्यानंतर घाटकोपर पूर्व, कन्नमवार नगर विक्रोळी, अँटॉफिल भायखळा, ताडदेव, लोअर पडेल, सायल आणि जेबीपी रोड, अंधेरी पश्चिम या लोकेशनची घरं सांगण्यात आलेली आहेत. टोटल 120 घरं येथे उपलब्ध असणार आहेत. या लॉटरीमध्ये जे लोकेशन आहेत, या लोकेशनचे व्हिडिओ आपण जेव्हा हे लोकेशन जेव्हा पब्लिश होणार आहेत, त्या लोकेशनला जाऊन आपण त्याची पण पूर्ण सॅम्पल फ्लॅट आणि लोकेशनची माहिती या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. चॅनलला तुम्ही फक्त सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जेणेकरून आपण जो व्हिडिओ अपलोड केला तर त्याची माहिती तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम होईल. या लॉटरीमध्ये जी अनामत रक्कम सांगण्यात आलेली आहे, जी 2024च्या लॉटरीमध्ये त्याची बातमी पण आलेली आहे, ती बातमी पण आपण लावणार आहोत. 2024च्या लॉटरीमध्ये जी घर होती, जी वडाळा येथे घर होती, त्या घराची किंमत ही 40 लाख होती. पण त्याच्यामध्ये जे आता 10% अमाउंट वाढलेली आहे. म्हणजे 42 लाख रुपये ही वडाळ्याची किंमत आहे, घराची किंमत आहे आणि जे ताडदेवमधील जे घर आहेत, तेथील जे घराची किंमत आहे, ही 7 ते 8 कोटीच्या दरम्यानमध्ये असणार आहेत. या घरामध्ये खूप साऱ्या लोकांच्या अशा प्रतिक्रिया येत आहेत, ज्या दैनिक वृत्तपत्रामध्ये ही बातमी आली. त्या बातमीमध्ये सुद्धा असं सांगण्यात आले, की ही घरं श्रीमंतांसाठी आहे. म्हाडा असो, सिडको असो, ज्या घराच्या किमती ठरवल्या जातात, जे ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी जे इन्कम क्रायटेरिया असतो, की ज्यांना ती घरं घेता यावी. 6 लाखाच्या आतमध्ये ई-डब्ल्यू-एस टाइपची घरं असतात. एल-आय-जीमध्ये 6 लाखाच्या वरती ज्यांचं इन्कम आहे, ते एल-आय-जीमध्ये घरं घेऊ शकता. पण इथे जी घरं आहेत, हे या घरांच्या किमती हे अव्वाच्या ढव्या आहेत. म्हणजे ही घरं सामान्य लोकांसाठी नाही, अशी सुद्धा त्या वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे. म्हणजे ही घरं श्रीमंतांसाठीच आहेत, असे आपल्याला सांगता येते. ज्या याच्यामध्ये येथे सांगण्यात आलेली आहे, 2024च्या लॉटरीमध्ये सुद्धा जी ई-एम-डी अमाउंट होती, जी ई-एम-डी अमाउंट होती 10,000, 20,000 रुपये. जी मुंबई मंडळाची जी लॉटरी निघालेली होती. 2025 मध्ये लॉटरी निघालेली नाही. 2024 मध्ये लॉटरी निघालेली होती. त्यामध्ये जी अनामत रक्कम तिथे सांगण्यात होती 10,000, 20,000. पण आता ही अनामत रक्कम 1,00,000, 2,00,000, 5,00,000 आणि 8,00,000 अशी ही अनामत रक्कम तिथे असणार आहे. त्याची पण बातमी आलेली आहे. त्यानंतर बुक माय होम घर कसं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ते जेव्हा हा 5 तारखेच्या नंतर रजिस्ट्रेशन होणार आणि 12 तारखेला जेव्हा हे पब्लिश होणार आहेत, की तुम्हाला बुक कसं घर करायचं आहे, त्याचा पण आपण व्हिडिओ बनवू या चॅनलवरती. प्रत्येक वेळेस तुम्हाला या माहितीची पूर्णपणे अपडेट तुम्हाला वेळोवेळी या लॉटरीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. त्यानंतर यामध्ये जे घरं सांगण्यात आलेली आहे, जे मुंबईमधील जे वडाळा लोकेशन आहे, या वडाळा लोकेशनमध्ये जे घर आहे, त्या घराची किंमत ही 42 लाख रुपये सांगण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला इथे जर अर्ज करायचा असेल, तर तुमच्याकडे 42 लाख रुपयांचं घर असणे म्हणजे अमाउंट असणे आवश्यक आहे. त्यानंतर याचे पेमेंट कसं करतात ते पण आपण पुढच्या स्टेपमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर घराच्या किमती ज्या 2024च्या लॉटरीमधील जी काही घरे आहेत, ती 2026च्या लॉटरीमध्ये आलेली आहेत. अशी त्याची पण बातमी आलेली आहे आणि या घराच्या किमती जवळपास 10 ते 20% च्या दरम्यान वाढलेल्या आहेत. म्हणजे ही जी घराचे लोकेशन आहेत, त्या लोकेशन वाईज घराच्या किमती वाढलेल्या आहेत. जे मुंबईमधील जे प्राईम लोकेशन आहेत, जसे की अंधेरी पश्चिम झालं, घाटकोपर झालं, कन्नमवार विक्रोळी नगर झालं, जी लोकेशनची घरं सांगण्यात आलेली आहे, ह्या लोकेशनमध्ये सुद्धा घराच्या किमती वाढलेल्या आहेत. आणि आपल्याला या घराच्या किमती वाढलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी जे त्यांनी सांगितलेलं आहे, की आता समजा तुम्ही जेव्हा घर बुक करणार, त्या घर बुक करताना तिथे जे विंडो ओपन होणार आहेत, ती विंडो ओपन झाल्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशी ही स्कीम आहे 120 घरांसाठी. जर तुम्हाला इथे घर लागलं, तर त्याच्यासाठी त्यांनी जे पेमेंट शेड्यूल सुद्धा सांगितलेले आहेत. म्हणजे तुम्हाला पेमेंट कसं करायचं. आपण याची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणजे बघितलेली आहे. आता सुद्धा पण आपण पाहतो, की समजा तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 30 लाखाचं घर लागलं एका लोकेशनला, तर तुम्हाला घर लागलं तिथून 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला जी अमाउंट आहे घराची ती 10% अमाउंट भरणे आवश्यक आहे. जर तुम्ही 10% अमाउंट भरली नाही, तर तुम्हाला ते घर रद्द सुद्धा करता येणार आहे. म्हणजे ते म्हाडाद्वारे तुम्हाला घर रद्द केलं जाईल. त्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये 10% अमाउंट जर तुम्ही भरली आणि त्याच्यानंतर तुम्हाला
जी उर्वरित रक्कम आहे म्हणजे 30,00,000 रुपयांचं घर आहे तर तुम्हाला लागता तुम्हाला 48 तासाच्यात 3,00,000 रुपये भरावे लागतील. उरलेले 27,00,000 रुपये जी घराची किंमत आहे त्याच्यासाठी तुम्हाला 90 दिवसांचा वेळ देण्यात येईल. म्हणजे जिथून तुम्हाला घर लागलं तिथून 90 दिवसांचा वेळ दिला जाईल आणि ते 90 दिवस झाल्यानंतर तुम्ही जर ती अमाउंट भरली नाही, तर तुम्हाला म्हाडाला एक अर्ज करावा लागेल. सांगावं लागेल तुमची जी काही फॅमिली प्रॉब्लेम असेल, जे काही तुमच्या समस्या असेल, तिथून मग तुम्हाला ते आणखी 90 दिवसांचा वेळ वाढवून दिला जाईल. म्हणजे जेमतेम तुम्हाला ते 6 महिने म्हणजे 90 दिवस, 90 दिवस, 180 दिवस, 6 महिन्याचा जो तुम्हाला वेळ मिळणार आहे. या लॉटरीमध्ये जर तुम्हाला घर लागलं तर. तर असे हे तुम्हाला ई-एम-डी अमाउंट सुद्धा जी भरायची माहिती आपण बघितलेली आहे. घर लागल्यानंतर तुम्हाला पेमेंट स्ट्रक्चर सुद्धा बघितलेलं आहे. या लॉटरीमध्ये जे लोकेशन आहे, त्या लोकेशन वाईज ज्या घराच्या किमती जर बघितल्या आणि मार्केट व्हॅल्यू जर बघितली, तर आपण त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहेत. जे मुंबईमधील जे लोकेशन सांगितलेले आहेत या म्हाडा लॉटरीमध्ये आणि तिथे जे प्रायव्हेट बिल्डरची घरं आहेत, तेथे आणि म्हाडाचे असे कंपॅरिझन करणार आहात. त्याचा पण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहात. हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे म्हणून हा व्हिडिओमध्ये आपण ती माहिती घेतली. येणाऱ्या व्हिडिओमध्ये ती पण माहिती पाहणार आहोत. या लॉटरीमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल त्याची कागदपत्र आहेत त्याची पण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली. परत तुम्हाला रिपीट करतो, जेणेकरून तुमची ही लॉटरी मिस न हो. तुम्हाला जर या लॉटरीमध्ये आताच जर भाग घ्यायचा असेल, तर तुम्ही आताच भाग घ्या. कारण की डोमेसाइल सर्टिफिकेट असो, इन्कम सर्टिफिकेट असो, ही जी डॉक्युमेंट असतात त्याला वेळ लागत असतो. आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमेसाइल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट हे जे आहेत याला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. कारण की जेव्हा तुम्ही या म्हाडाच्या पोर्टलवरती जेव्हा लॉग इन करतात, तेव्हा त्या मोबाईलवरती एक ओ-टी-पी जात असतो आणि ओ-टी-पी गेल्यानंतर ते डिजिलॉकर थ्रू जी आपली माहिती ते म्हाडाच्या पोर्टलवरती अपडेट होत असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस असतात, ते सर्व तुम्हाला म्हाडाच्या पोर्टलवरतीच तुम्हाला वेळोवेळी तिथे अपडेट करण्यात येत असते. अनमॅरिड पर्सन असो, त्यांच्यासाठी पण सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. 18 वर्ष कमीत कमी वय असते, की तुम्हाला ते 18 वर्षाच्या नंतर तुम्ही ह्या लॉटरीसाठी अर्ज करू शकता. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्डवरती दोन्ही नाव सेम असणे आवश्यक आहे. अनामत रक्कम सुद्धा तुमच्या अकाउंटवरती असणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरणार, त्याच्या बँकेची डिटेल्स असणे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरला, फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जी अनामत रक्कम भरतात आणि ती जी अनामत रक्कम जर तुम्हाला घर लागलं नाही, काही अनवधानाने जर तुम्ही घर कॅन्सल केलं किंवा कॅन्सल झालं तुमच्याच्याने, म्हणजे काही प्रॉब्लेम असो, तर ती अनामत रक्कम तुम्हाला ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरला, त्या बँकेची डिटेल्स तिथे जेव्हा तुम्ही अपडेट करता, तेव्हा ते म्हाडाकडून जी पेमेंट शेड्यूल असते त्यांचं, त्याच्यानंतर ते तुमच्या अकाउंटवरती रिफंड येत असतात. म्हणजे तुम्हाला बँकेची डिटेल्स सुद्धा बँकेचं अकाउंट असणे सुद्धा आवश्यक आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरला तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने. अशी ही माहिती आहे. आणि मॅरिड पर्सन जर असणार तर तुम्ही लग्नानंतरचं नाव मिसेसचं आधार कार्ड, पॅन कार्डवरती अपडेट करून घ्या. कारण की लग्नानंतरचं नाव असणे आवश्यक आहे. नाहीतर ते तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही आणि त्यांच्या नंबरवरती सुद्धा एक ओ-टी-पी जात असतो, जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असतो. म्हणजे तुम्हाला जो ओ-टी-पी जाणार आहे, तो डिजिलॉकर थ्रू तिथे अपडेट होणार आहे. तर अशी ही आजची माहिती आपण बघितलेली आहे. हा एवढा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू तसा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.